तर इथे मी मिस्टरांवरती प्रेग्नन्सी प्रँक केला। बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ बघितला असेल, काहींनी नसेल पण बघितला, आणि ज्यांनी नसेल बघितला त्यांनी अश्विन ढोणे व्लॉग या चॅनलवरती जाऊन बघा। मिस्टर पण फसले होते आणि मम्मी पण फसली होती, त्यांच्यावरती मी प्रेग्नन्सी प्रँक केला। कारण की माझी इथे किट होती, मी मागच्या वेळेस प्रेग्नंट राहिले होते, तर त्यावेळेस ती किट इथे शोकेशमध्येच होती आणि त्यानंतर माझं मिसकॅरेज झालं। ती किट तशीच होती इथे ठेवलेली आणि ती मला नेमकं सापडली आणि सकाळी सकाळी मिस्टर मला चिडवतच होते काही गुड न्यूज आहे का, आणि मम्मी पण आदल्या दिवशी विचारत होती, तर त्यामुळे ते दोघं पण फसले। आणि मग मी अचानकच ठरवलं आता ह्यांच्यावर प्रेग्नन्सी प्रँकच करू, ते पण विचारत आहे आणि त्यामुळे ते पण कन्फ्यूज झाले। त्यांना असं वाटलं की आत्ताच आपण विचारलं नेमकंच मग ही लगेच किट वगैरे दाखवते, याचा अर्थ त्यांना पण असं खरं वाटलं। तर आणि बघणाऱ्यांना पण असं वाटलं की खरंच आहे। मग नंतर लास्टला बघितल्यावरच कळलं की हिने प्रँक केला आहे म्हणून। ना कलोंजी ऑइलचे काही फायदे सांगणार आहे आणि जर ते तुम्हाला आवडलं तर तुम्ही ते घेऊ पण शकता, कारण की त्याचे बरेच असे फायदे आहे आपल्या केसांसाठी, त्याचे सगळ्यात जास्त फायदे आहे। त्यानंतर शरीरातले जे काही आपले प्रॉब्लेम्स असतात ते सुद्धा या कलोंजी तेलाने दूर होतात। कलोंजी तेलाचे आपल्याला समस्यावरती फायदे होतात, तर त्याचे बरेच असे बेनिफिट्स तुम्हाला बघायला मिळतील। जर ते तुम्हाला बेनिफिट्स फायदे आवडले तर तुम्ही ते घेऊ शकता। जर तुम्हाला काही केसांच्या समस्या असतील, केसामध्ये डॅन्ड्रफ होणे, केस गळणे, केस पांढरे होणे, तर या तेलाने ते समस्या दूर होतात। केस दाट व्हायला लागतात, चमकदार व्हायला लागतात आणि ते तुम्ही कंझ्युम सुद्धा करू शकता। तुम्हाला जर शरीरातले काही प्रॉब्लेम असेल, अपचन असेल, पोटाच्या काही समस्या असतील, तर ते सुद्धा याने दूर होतात। हे नेचर शुअरचं 100% प्युअर अँड कोल्ड प्रेस्ड कलोंजी तेल आहे, ब्लॅक सीड ऑइल, आणि याचे आपल्याला बरेच असे फायदे सुद्धा बघायला मिळतात। तर त्याचे काही फायदे असे सुद्धा आहेत, आणि ज्यांना डायबिटीज असेल ना, तर डायबिटीज मॅनेज करण्यासाठी त्याचा बराच असा फायदा होतो। त्यानंतर काहींना डायजेशनच्या समस्या असत्या, अपचन अशा बऱ्याच समस्या असताना तर त्या सुद्धा दूर व्हायला मदत होते। काहींना डोळ्यांच्या समस्या असते, त्यानंतर हार्टचा काही प्रॉब्लेम असतो, किडनीचा काही प्रॉब्लेम असतो, आणि डोकेदुखी, सर्दी, जॉईंट पेन, क्रॅम्प्स अशा बऱ्याच आजारावरती हे तेल उपयोगी पडते आपल्याला। आणि काहींची स्किनवर सुद्धा असे काही प्रॉब्लेम झालेले असतात ना, तर ते स्किनवर आपण यूज केलं ना तर स्किन सुद्धा आपली चांगली होते, किंवा तुम्ही पिऊ पण शकता, त्याने पण आपले हेल्थ चांगले होते। त्यानंतर हेअरसाठी सुद्धा आपले हेअरच्या जर काही समस्या असतील ना तुम्हाला केसांच्या, तर त्या सुद्धा याने दूर होतात। एनर्जी बूस्ट होते, स्टॅमिना आणि इम्युनिटी पॉवर सुद्धा वाढते, अस्थमावर फायदेशीर आहे, हेपेटायटिसवर फायदेशीर आहे, कॅन्सरवर सुद्धा हे तेल खूप फायदेशीर आहे। तर या तेलाचे खूप भारी फायदे आहे आणि तेल सुद्धा खूप छान आहे। तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की घ्या, याने बऱ्याच अशा समस्या दूर होतात, डोकेदुखी सुद्धा दूर होते याने, तुम्ही ते घेऊ पण शकता। आणि जर तुम्हाला अजून काही फायदे बघायचे असेल तर तुम्ही ते गुगलला सर्च करून सुद्धा बघू शकता, कारण की त्याचे बरेच असे फायदे आहे। याने इम्युनिटी पॉवर वाढते आपली शरीरातली, आपल्याला काही डोकेदुखी असेल ते सुद्धा याने दूर होते। त्यानंतर आपल्याला काही समस्या केसांच्या असतात, बॉडीच्या काही समस्या असतात, ते सुद्धा दूर होते। तर तुम्ही ते नक्की घेऊ शकता हे तेल, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये राहील। आणि खरं तर पहिले माझं मिसकॅरेज व्हायचं तेव्हा मला असं वाटायचं की माझ्याबरोबरच असं का होतंय सारखं सारखं मिसकॅरेज, पण नंतर असं वाटलं की खरंच त्यावेळेस म्हणजे देव जे करतो ना ते खरंसाठी चांगल्यासाठीच करतो, ते याच्यातून कळलं मला। कारण की पहिले म्हणजे असं का देव करतो, याच्यात काय चांगलं आहे, तर मला आत्ताशी कळलं की जेव्हा बाळ होतं ना, तर एका स्त्रीला त्या बाळातच पूर्ण गुंतावं लागतं, आपण दुसरं काहीच करू शकत नाही। म्हणजे आपल्याला काही काम करता येत नाही, घरातले करू शकतो पण असं आपल्याला वेगळं काही करायचं म्हटलं की जमत नाही, पूर्ण बाळासाठीच आपल्याला हे करावं लागतं आणि बाकीच्या कामासाठी बिलकुल वेळ भेटत नाही। आणि जर त्यावेळेस मला बाळ झालं असतं तर मग माझी शक्यता आमची काहीच प्रगती पण नसती झाली आणि काही नसतं झालं काही, कारण की काही आपल्याला दुसरं करताच येत नाही। एका बाळासाठी खूप वेळ द्यावा लागतो आणि आपला जीवच बाळात गुंततो, मेन म्हणजे आपण बाळ सोडून काही बघतच नाही दुसरं। आता मला पण तसंच होतं ना, मी व्हिडिओ लक्ष देत ना कशाकडं, असं फक्त बाळ बाळ चालू असतं माझं पण। तर त्यासाठी आता मला वाटलं की बरं झालं त्यावेळेस मग, आणि आता आमची विरा इतक्या लेट आले ना त्याचे म्हणजे बरं पण झालं, कारण की जितके मी आता त्याची लाड करू शकते ना त्यावेळेस कदाचित ते नसते करू। म्हणजे असं लाड तर आपण करतो, पण आपल्याला आपल्या बाळासाठी जे काही घ्यायचं ते कसं आपण मग एखादी गोष्ट घेऊ जरी वाटली मुलांसाठी तरी आपण कधी कधी नाही घेऊ शकत पैशांच्या अभावी, पण आता आमच्या बाळासाठी जे पाहिजे ते आम्ही घेऊ शकतो। ती ज्याच्याकडे बोट करेल ते पण आम्ही तिला घेऊन देऊ शकतो। असं म्हणजे आता असं वाटतं की बरं झालं विरा लेट झाली, तिच्या आपण हवे तेवढे लाड पण पुरवू शकतो
आणि जर आधी असती तर तेवढी आमची प्रगती पण नसती झाली आणि कदाचित आम्ही थोडं मागं पण असतो. आणि आता बरं झालं. म्हणजे देव थोडक्यात तेवढंच सांगायचं की देव आपल्यासाठी जे करतो ना ते चांगल्यासाठीच करतो. माझ्यासाठी माझ्या बाळाबद्दल आहे, पण तुमच्यासाठी दुसरं कशाबद्दल पण असू शकतो नाही का. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात, पण देव जे करतो ना ते आपल्या स्वतःसाठी पण चांगल्यासाठीच करतो.